आताच काही वेळा अगोदर आपल्या बोरिवलीच्या इथे जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो। माझ्या अगोदर सन्मान्य गोपाल शेट्टी साहेब, आमचे आमदार साहेब आणि तावडेजी बोलले आणि एकंदरीत ह्या जेटीचा पूर्ण प्रवास यांनी आपल्या समोर ते मांडलेला आहे। आमचे शेट्टी साहेब खरंच बोलले की बाबा अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहणं आणि मी अनुपस्थित राहणं याच्यामध्ये फार फरक आहे। कारण आमच्यावर, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडीच्या लोकांचं विशेष प्रेम असल्यामुळे आणि 11 ते 12 मध्ये जे प्रश्न उत्तराचा काळ आहे त्याच्यामध्ये माझ्या खात्याचा 8वा प्रश्न आहे आणि अजूनपर्यंत काय आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोस्टल रोड तयार झालेला नाही, आमची जेटीही तयार झाली नाही, म्हणून जेवढे तास मला तिथपर्यंत पोहोचायला लागतील तेवढं लागणारच आहे। पण आजचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे। भूमिपूजन आज झालेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो, आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल लोक फार कौतुकाने सांगतात की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे जे भूमिपूजन होतात त्याचे उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात होतात आणि या खात्याचा मंत्री मी आहे, म्हणून तुम्ही त्याची बाकीची चिंता करू नका। मी विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी काय करू शकतो हे चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि आता ब्लेझर घातला असला तरी मूळ स्वभाव काही बदललेला नाही, म्हणून माझ्या खात्या अंतर्गत कोणीही कुठल्या पद्धतीने मागे पुढे करू शकत नाही हे माझ्या सगळ्याच अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मी आमच्या आमदार साहेबांना, माजी खासदार साहेबांना आणि आमच्या सगळ्यात तुम्हाला सगळ्या प्रत्येकाला या विश्वास देतो की जेटीचं काम वेळेत पूर्ण होईल आणि दर्जेदार पूर्ण होईल खरा विश्वास तुम्हाला कोणी जेटीची माहिती मुद्दामून तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण कळलं पाहिजे की नारळ कशासाठी फोडला, नाहीतर आम्ही बोलवलं म्हणून तुम्ही आलात असं होता कामा नाही। या जेटीची कामाची पूर्ण प्रशासकीय मान्यता 49.74 कोटीची आहे, तांत्रिक मान्यता 33 कोटीच्या जवळपास आहे आणि निविदन रक्कम पण 23 कोटीच्या जवळपास आहे। ही जी काय आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून बांधत असलेली जेटी ही जसा आपल्या आमदार साहेबांनी उल्लेख केला, तावडेजीने उल्लेख केला, आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अशा पद्धतीच्या किनारपट्टीतल्या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या एक अतिशय चांगली स्कीम सुरू केली, त्याला सागरमाला म्हणतात। आणि सागरमाला अंतर्गत जे जे प्रकल्प होतात तो 50% केंद्राचा वाटा आणि 50% राज्याचा वाटा असतो आणि त्याचमुळे हे सगळे प्रकल्पाला आर्थिक ताकद देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं। म्हणून आमच्या सगळ्यांचे आभार मानण्याच्या अगोदर आपण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे, हे आवर्जून उल्लेख या जेटीचा हे जी काय जेटी इथे तयार होईल, रोरो सर्व्हिस जे सुरू होईल, 35 ते 40 लक्ष प्रवासी लोकांना थेट फायदा या जेटीचा होणार आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोरिवली जेटी ते गोराई जेटीकडे जाणारा जो रस्ता आहे, आपण गाडीने अगर प्रवास केला तर आजच्या तारखेला आपल्याला 1 तास 30 मिनिटं जिथे लागतात तर ह्या रोरो सर्व्हिस मुळे आपण फक्त 15 मिनिटांमध्ये तो प्रवास गाठू शकतो। याचा फायदा तुम्हाला